निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हा हल्लाबोल। बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर। तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, चव्हाणांनी केलेलं हे विधान। सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांना युती नको होती। राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतोय। निलेश राणेंचा आरोप। तर मला पाडण्यासाठी कट कारस्थानं सुरू असल्याचाही दावा। जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा। नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा सोडत काढणार। सूत्रांची माहिती, नव्यानं प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता। कोट्यवधी रुपये पाठवून ते मध्येच मुरले तर विकास कधीच होणार नाही। भाजपचा नगराध्यक्ष असेल तर चांगलं काम करता येईल। बदलापूरच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटलांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। निशित पटेल यांच्याकडून मारहाणीचा आरोप झाल्यानंतर महिनाभरासाठी कारवाई। मालमत्ता कक्षाकडून सध्या चौकशी सुरू। सोलापूरच्या एसटी आगार प्रमुखांचं प्रताप सरनाईक यांच्याकडून निलंबन। तर कारवाईनंतरच डोळे उघडणार असेल तर कारवाई करावी लागेल। बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री संतापले। मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेबाबत 15 डिसेंबरला हायकोर्टात पुढची सुनावणी। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकांच्या उपाययोजनांची हायकोर्ट पाहणी करणार। बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश। खोट्या कागदपत्रांद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणात जन्ममृत्यूचे दाखले दिल्याचं समोर।